जगभरातल्या महिलांना त्यांची प्रतिष्ठा मिळवायला हवी, लिंगभेद विसरून समानता यावी यासाठी 1 बिलियन रायझिंग जागर संघर्षाचा हा उपक्रम जगभरात राबवण्यात आला। मुंबईतल्या वांद्र्यामध्ये 15 स्वयंसेवी संस्था, बॉलिवूड सेलिब्रिटी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येत महिलांना उभ्या रहा, बोला, भयमुक्त जीवनाची सुरुवात करा असा संदेश दिला। मुलींना घरात दिली जाणारी दुय्यम वागणूक, शिक्षणासाठी येणारा अडसर, घराबाहेर महिलांवर होणारे अत्याचार अशा अनेक घटनांनी लहान मुलींपासून वयस्क महिला सगळ्याच जणी शारीरिक आणि मानसिक वेदनांना सामोऱ्या जात असतात। मात्र आता या सगळ्या विरोधात उभं राहायची, बोलायची वेळ आली आहे। भयमुक्त जीवन जगण्याची सुरुवात करण्याचा संदेश 1 बिलियन रायझिंग जागर संघर्षाचा या उपक्रमातून देण्यात आला। फ्लॅश मॉब, गाणी, कविता, नाटक यांच्या माध्यमातून महिलांनी आपली दुःख मांडली आणि नवीन दिशाही दाखवली। या उपक्रमात राहुल बोस, फरहान अख्तर, झोया अख्तर असे बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते। फरहान अख्तरने दिल्लीच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने आपल्याला झालेलं दुःख कवितेच्या माध्यमातून सगळ्यांसमोर मांडलं। What is this country that I live in? With no equality, and the quality of life differs from husband to wife, boy to girl, brother to sister. Hey mister, are you the same? Contributing to the national shame, replacing your mothers with the bent ideology of another's, perception that women have a particular role in society. It fills my heart with anxiety. तसंच त्यानं महिलांना एक गाणं अर्पण केलं। हो तो है सपनों के जैसा हंसी एक समा, जो तुम हो तो ये लगता है कि मिल गई हर खुशी। अभिनेता राहुल बोस यानंही एक कविता वाचून दाखवली। मैं ऐसा मर्द बनूं जिसकी हिम्मत उसकी आत्मा की गहराई से निकलता हो, जो जगह बनाता है उसकी कब्जा नहीं करता, जिसे जानने और बोलने से ज़्यादा सुनना पसंद है, जो करुणा चाहता है, नियंत्रण नहीं। तृतीयपंथीयांनाही अत्याचाराला सामोरं जावं लागतं, त्यांनाही आदर मिळावा असं सांगत तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या लक्ष्मी त्रिपाठी यांनीही अशा कार्यक्रमाची गरज असल्याची भावना व्यक्त केली। ज़रूरी है कि सब घटकों का जो औरतें हैं उनका इश्यूज और उनके प्रॉब्लम्स को एड्रेस करना। अपंग मुली आणि महिलांनाही या जागर संघर्षाचा मध्ये सामावून घेण्यात आलं। या कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी आता खंबीर होऊन बोलायची वेळ आली असल्याचाही सूर उमटला। महिलांनी आधी म्हणजे घरातच सुरुवात करायला पाहिजे की नाही, इनफ इज इनफ। इट्स असं नाही मी म्हणत की घरातल्या पुरुषांना निग्लेक्ट करा किंवा त्यांच्याशी भांडा, सासूशी भांडा। आता माझ्याकडे एक केस आहे काउन्सिलिंगची, म्हणजे जिथे ती म्हणते मी ब्युटिशियन असून मी बोलू शकत नाही घरात, तर मी आता ती माझ्याकडे काउन्सिलिंगला येते, मग मी तिला आयडियाज दाखवले कसे बाहेर निघायचे। या उपक्रमाच्या बांधणीसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांपैकी अक्षरा या संस्थेच्या समन्वयक नंदिनी शाह यांनी हा उपक्रम म्हणजे फक्त सुरुवात असल्याचं म्हटलंय। इथे आम्ही खूप मोठ्या संख्येने उभे होतो आणि 1 बिलियन रायझिंग म्हणजे जगातले अब्जो स्त्रियांनी उभे राहून आज सांगायची गरज आहे की जे आमच्यावर अत्याचार होते ते थांबवायची गरज आहे आणि इनफ इज इनफ, अँड दॅट इज व्हॉट होल एफर्ट टू अस। या कार्यक्रमाला व्हॉलंटियर म्हणून काम करणाऱ्या मुलांनीही आम्ही आमच्या मित्रांना मुलीकडे वाईट नजरेने बघू नका असं सांगणार असल्याचं सांगितलं। आपल्या पुढच्या पिढीकडे जे येणारे नवीन मुले त्यांना आपण सांगून की हे करू नका वगैरे, किंवा मुलींना छेडणं वगैरे वाईट असतं वगैरे, असं आपण दुसऱ्यांना सांगून त्यांच्यातली जी मुलींकडे बघण्याची दृष्टिकोन असतो ते बदलला पाहिजे। कार्यक्रमाची सांगता करताना आकाश दिवे सोडण्यात आले। मात्र हा शेवट नाही तर सुरुवात आहे लिंगभेद विसरून समानतेकडे नेणाऱ्या प्रवासाची। आता अन्याय सहन करत शांत राहायचं नाही, उठायचं, बोलायचं, भयमुक्त जीवन जगायचं अशी जाणीव सगळ्याच महिलांच्या मनात होती। कॅमेरामन अभय प्रसाद सह कपालिनी सिंकर, साम टीव्ही, मुंबई।